नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. सकाळची कामं आवरून झाले की सर्वात पहिला प्रश्न पडतो की स्वयंपाक काय करायचा. चला तर फ्रीजमधलं मी ह्या ठिकाणी ते भाज्या काढून घेतलेल्या आहेत. गावरान भेंडी घेतलेली आहे, त्याचे आपल्याला देठ काढून घ्यायचे. भाजी तर आपण नेहमीच खातो, पण काहीतरी खमंग करूया. ह्या ठिकाणी लहान आकारामध्ये भेंडी कट करून घ्यायचे. आपल्या साध्या भेंडीपेक्षा गावरान भेंडी ही खूप चिकट असते. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल. अगदी कट करते वेळेस तिला चिकटत आहे. ह्या ठिकाणी मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या आहे तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतो. ह्या ठिकाणी मी फक्त 2 मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या सुद्धा मोठ्या आकारात थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या ठिकाणी अगदी ताजी असं आपण कोथिंबीर घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. कोथिंबीर कट करून झाली की ह्या ठिकाणी आपण लसूण घेतलेले आहेत, काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आपण कट करून घेतलेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवली. कढई छान गरम झाली की त्यामध्ये आपल्या 2 ते 3 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं. तेल छान गरम झाले की ह्यामध्ये आपण जिरे टाकलेले आहेत. ह्या ठिकाणी आपण मोहरी टाकायची नाही, फक्त जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे तडतडले की त्यामध्ये लसूण आणि आपण ह्या ठिकाणी मिरची आणि भेंडी एकदमच सर्व जिन्नस टाकून दिलेले आहेत. आता छान मिक्स करून घ्यायचे. 2-3 मिनिट असंच भाजायचं, म्हणजे छान भाजले जातात आणि मऊसर होतात आणि अगदी टेस्ट सुद्धा छान येते. थोडंसं भेंडी सुकली की ह्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. अर्धा चमचा इतकं मीठ टाकलेलं आहे. मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो. आता ह्या ठिकाणी आणखीन 2 मिनिट असंच मिक्स करून आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला झाकण एक 5 मिनिटाकरता ठेवायचं, जे की आणखीन भेंडी आपली ह्या ठिकाणी मऊसर होईल. आता ह्या ठिकाणी भेंडी छान मऊसर झालेली आहे. आता आपण झाकण सुद्धा काढलेलं आहे. तर आपल्या कढई जी आहे ती गॅसवरतून आता खाली काढून घ्यायचे. आता गरमच आहे, तर आपल्या पकडणी असं धरून जे आपला खलबत्त्याचा वरचा दगड असतो त्याने आपण आता हे ठेचून घेणार आहोत. पटकन मऊ असल्यामुळं खूप लवकर ठेचलं जातं, किंवा मिक्सरला काढलं तरी चालतं, पण मिक्सरपेक्षा तुम्ही असं केलं तर जास्त वेळ पण लागणार नाही आणि खूप लवकरही वाटलं जातं मऊसर असल्यामुळं. आता ह्या ठिकाणी मी एक कांदा कट करून घेतलेला आहे लहान आकारात आणि कोथिंबीर कट करून घेतली, ती टाकून द्यायचे आणि थोडंसं आपल्याला ठेचून घ्यायचे. फक्त मिक्स करून घ्यायचे, जास्त आपल्याला ठेचायची गरज नाही, कारण कांदा हा असा मोठा मोठाच ठेवायचा आहे. अगदी छान झणझणीत. भरीत तर नेहमीच करतो, पण भरीतपेक्षा सुद्धा भन्नाट लागतो. वांगा नाही यामध्ये फक्त घातलेला नाही, फक्त भेंडीपासून बनवलेला आहे. आता ह्या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे ते 2 चमचे इतकं आपल्याला टाकून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे सर्व. आता अगदी छान भन्नाट आपला भेंडीचा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तुम्हाला हा कसा वाटला एकदा नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आता ह्या ठिकाणी आपला भेंडीचा ठेचा तयार झाला. पुढची पदार्थाची आपल्याला तयारी करायची. आता इथं कोथिंबीर आणि अद्रक आणि आपण लसूण घेतलेला आहे काही सोलून, थोडासाच घेतलेला आहे. अद्रक आणि लसूण आपल्याला एकत्र ठेचून घ्यायचे. 1 चमचा इतके जिरे टाकलेले, जिरे सुद्धा ठेचून घ्यायचे. छान बारीक वाटण करायचे. वाटण झाल्यानंतर आपण जी कोथिंबीर घेतलेली ती कोथिंबीर आता ह्या वाटणामध्ये टाकून थोडंसं ठेचून घ्यायचं, जास्त ठेचायचं नाही, अगदी थोडंसं ठेचायचं आपल्याला. आता ठेचून झालेलं आहे. ह्या ठिकाणी एक बाउल घेतलेला आहे, अगदी ताजा असं आपण साधं दही घेतलेलं आहे, ते 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला ह्या ठिकाणी दही घ्यायचंय. आता जे मिश्रण आपण ह्या ठिकाणी बनवलेलं आहे, जे वाटण केलेलं आहे, ते वाटण आता आपण ह्या दह्यामध्ये टाकून देणार आहोत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल, अगदी छान ठेच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी मसाला ताक म्हणजेच मठ्ठा बनवायचा आहे. आता मिक्स करून घेतलेला आहे. हवं ते आपल्या क्वांटिटीमध्ये करून झालं की ह्या ठिकाणी आपण मीठ टाकलेलं आहे, थोडंसं आपण ह्या ठिकाणी काळं मीठ टाकलेलं आहे. आता ह्या ठिकाणी थोडंसं मिक्स करून घ्यायचे. दह्याला थोडंसं आपलं मिक्स केलं की यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. पाणी ही आपल्या क्वांटिटीनुसार आपण ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. अगदी मी थोडंसंच घेतलेलं आहे दही, त्यामुळे इतकंच पाणी टाकून घेणार आहे. आता छान आपलं मसाला ताक बनवून तयार झालेला आहे. आता ह्या ठिकाणी ताज्या भाकरी बनवलेल्या नाही आहेत. मी रात्रीच बनवते वेळेस एक एक्स्ट्रा भाकरी बनवली होती, कारण अशा पदार्थासाठी आपल्याला अगदी थोडीशी कडक भाकरी खाण्यासाठी खूप चांगली लागते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
ह्या ठिकाणी झुणका बनवून घेतलेला आहे, जे की बेसन आणि मेथी घालून अगदी छान खमंग लसण मेथीचा आपण ह्या ठिकाणी झुणका बनवून घेतलेला आहे। ते कसं बनवते तुम्हाला पाहायचं असेल तर ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। ह्या ठिकाणी आपण जो ठेचा वाटून घेतला भेंडीचा ते लावून घेतलेला आहे। सोबत खाण्यासाठी अगदी छान अशी कवळी अशी आपण काकडी कट करून घेतलेली आहे आणि जे मसाला ताक आपण बनवला ते सुद्धा आपल्याला आता पिण्यासाठी सोबत घ्यायचे। छान साध्या पद्धतीचं गावाकडच्या पद्धतीचं जेवण आपलं आज तयार झालेलं आहे। अगदी कमी वेळामध्ये झणझणीत आपलं चमचमीत असं जेवण तयार आहे। तुम्हाला हे जेवणाचं ताट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा। ह्या ठिकाणी सोबत खाण्यासाठी एक मिरची सुद्धा घेतलेली आहे, नक्की ट्राय करून पहा। केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की आजचं जेवण कसं झालं आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत।